नमस्कार. ही बॉटल पिशवी आणि टोपी घालून आम्ही चाललो आता कुर्ले पकडायला. हाऊ द जोश, हाय सर, असं सगळं जोश घेऊन आम्ही निघालो आणि आज तो बहुत सारी कुर्ले पकडेंगे असा चंग बांधला. पण आमचा जोश आणि व्हाळाचा जोशाचा जरा फरक दिसला, कारण व्हाळाचं पाणी जरा नितळ आणि निवळ होतं, शांत होतं आणि कुर्ले पकडायला खूप गढूळ पाणी लागतं असं अनुभवी माणसांनी आम्हाला सांगितलेलं. पण अभि इधर आए हे तो कुछ ट्राय तो करते, असं प्रणवने म्हटलं आणि ऐस बांधायला घेतलं. ऐस म्हणजे कोंबड्याचे आतडे बितडे जे कुर्ल्यांना बाहेर काढायला यूज करतात. तसं आपल्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर अनोळखी माणसांनी काही दिलं तर ते खायचं नाही, घ्यायचं नाही. कोणीतरी किडनॅप करतं, पण बहुतेक कुर्ल्यांना सांगितलं नसावं असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही हा सगळा खटाटोप सुरू केला आणि प्रणवने खडकांकडे त्यावेळेस न्यायला सुरुवात केली. पण कदाचित त्यांच्या पूर्वजांनी पण त्यांना सांगितलेलं असावं म्हणून ते काय बाहेर यायला तयार नाही. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये सेम जलचर असून सुद्धा ही इन्फो त्यांनी बाकीच्यांना बहुतेक दिली नाही. त्याच्यामुळे खवळे माशांना प्रवाहाच्या उलट्या दिशेने वर यायला लागले. हे बघा, तर तुम्हाला दिसत असतील याच्यात जरा बारीक बारीक दिसतंय. पण आम्ही जरा अहिंसेचं तत्व आणि पार्शली इथिकल राहिलो आणि कुर्ले पकडायला आलोय म्हणजेच खेकडे, तर त्यांनाच पकडू, ह्यांना सोडून देऊ असं म्हणून आम्ही ह्यांना काही हात लावला नाही. तसं इथिकली कधी कधी करेक्ट राहावं लागतं नाही. तर आता ह्या ठिकाणी जरा खूप शांततेची गरज होती, अजिबात धडधड न करण्याची. पण माझ्या सवयीप्रमाणे मी ती केली. एक दगड खाली पाडला आणि शांततेचा भंग केला. आता काहीही करणार नाही, गप्प बसेन असं सांगून धावाच्या बाजूला बसले आणि कुर्ले पकडायला आम्ही सुरुवात फायनली केली. आता कसं असतं, आपल्यात पण काही अतिशहाणे असतात. आमका सगळा समजतं, असं कुर्ल्यांमध्ये पण बहुतेक आहेत. आणि पूर्वजांनी दिलेला सल्ला न मानून ते अशा 5-6 कुर्ल्या बाहेर आल्या आणि त्यातल्या 5 कुर्ल्यांना आम्ही चटकन किडनॅप केलं आणि घरी घेऊन आलो. हातात मोबाईल आहे म्हटल्यावर असले काहीतरी पांचट चाळे करणं गरजेचं असतं असं मला वाटत होतं. त्याच्यामुळे असे पांचट चाळे मध्ये मध्ये मी केले. आणि हे बघा, हे आम्ही आता हे असे 3, 2, 5 कुर्ले आम्ही पकडून होतो, हे घरी आणलेले आहे आणि ह्याची मस्तपैकी आमटी करणार आहे. सब्र का फल चमचमीत भी होता है. हे पटलंय मला. आता बाय.